काल आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता, प्लांट्स आणि त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आणि फंक्शन. ओके, प्लांट्सचे वेगवेगळे पार्ट्स पाहतोय आपण, त्याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स पाहतोय. तर आता फ्लॉवर पाहायचंय. ओके, तर काय दिलेलं आहे, फ्लॉवर्स मे हॅव अ लॉंग और अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसिल. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. इथे बघा आपण एक फ्लॉवर पाहूयात. काय सांगितलेलं आहे त्यांनी की फ्लॉवर जे आहेत हे लॉंग आहे, त्यांना काय आहे लॉंग, शेवटी काय असते स्टॉक असते, पेडिसिल म्हणतो आपण त्याला. वन एंड आहे हा नॅरो आहे आणि दुसरा कसा आहे हा सोलन आहे, एक्सपांडेड आहे. ठीक आहे, ते सांगितले. फ्लॉवरचं स्ट्रक्चर इथे खाली अजून एक दाखवले. पार्ट्स पाहून घेऊयात, मग तिथे रीड करू आपण काय काय आहे. बघा काय दिसते, खालची स्टॉक पेडिसिल आहे, त्याच्यानंतर हे ग्रीन कलर दिसतोय कॅलिक्स आहे. ज्यावेळेस फुलाची कळी असते, सुरुवातीला कळी असते आणि नंतर उमलून त्याचं फुल बनतंय, बरोबर. ज्यावेळेस ती कळी असते त्याच्या बाहेर सुरुवातीला काय असते, ग्रीन कलरची लेअर असते. तीच ग्रीन लेअर जी आहे फुल उमलल्यानंतर खाली ते छोटी बनून राहते, ते काय आहे कॅलिक्स आहे. आणि नंतर आतून त्याच्यातून काय आलेले आहेत, पाकळ्या बाहेर आलेल्या आहेत. ह्या पाकळ्यांना काय म्हणतो आपण, पेटल्स. ओके, इथे काय आहे, ओके, हे जे पार्ट्स दाखवलेले आहेत अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे ना एक मेल पार्ट अँड अ फिमेल पार्ट आहे फ्लॉवरचा, त्याचे पार्ट्स दाखवलेले आहे. इथे काय आहे बघा, स्टिग्मा, छोटे छोटे डॉट्स दिसतात, हे गोल राउंड्स दिसतात, हे काय आहे स्टिग्मा. त्याच्या खाली हा जो रॉड आहे, हे जे सर्कल्स दिसतात हे काय आहेत स्टिग्मा आहेत. हा जो रॉड दिसतो इथे हा काय आहे स्टाईल आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे हा खाली आला इथे स्टाईल, स्टिग्मा अँड ओके. हा नंतर इथे काय आहे खाली ओव्हरी आहे. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहेत, ओव्ह्यूल्स आहेत. ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात, ओव्ह्यूल्स असतात. नंतर इथे हे येल्लो येल्लो डॉट्स दिसत आहेत, ह्याला काय म्हणतात अँथर. आणि त्याच्या खाली अशी पातळ पातळ पुन्हा रॉड असतात, पाहिलेलं आहे, त्याला काय म्हणतात फिलामेंट. ओके, एवढी नावं लक्षात आली. पेडिसिल, कॅलिक्स आहे, हा खाली जो गोल आतमध्ये पार्ट आहे, जर फ्लॉवर आपण वर्टिकली कट केलं तर हे सर्व दिसतील. ओके, खाली इथे गोल पार्ट असतो, त्याच्या आतमध्ये ह्या ट्यूब मधून आल्यावर इथे छोटे छोटे असे गोल 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 राउंड्स असतात. ओके, त्याला ओव्ह्यूल्स म्हणतात. ओव्हरीच्या आत आहे ओव्ह्यूल्स, मस्ती नाही करायची आहे. हा वर्क आहे स्टिग्मा, हा रॉड आहे स्टाईल, आणि हे जे येल्लो येल्लो डॉट्स दिसतात ते काय आहे अँथर, आणि त्याच्या खाली जी आहे त्याला काय म्हणतात फिलामेंट. इथे काय दाखवलंय करोला. करोला म्हणजे जो पाकळीचा भाग आहे, ज्या पाकळी आहेत ते करोला आहेत. ओके, इथे पुन्हा दाखवलेले तेच आहे. पेडिसिल आहे पेटल, पाकळ्या ज्या आहेत त्याला काय म्हणतो आपण पेटल्स. येल्लो येल्लो डॉट्स अँथर, आणि वर हा जो आहे हे गोल 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 दिसतात ना, हे काय आहे स्टिग्मा. आता एक एक पाहूयात आपण. काय सांगितलं आहे इथे की फ्लॉवर्स हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॉक. फ्लॉवरच्या खाली जे देठ आहे ते काय आहे स्टॉक आहे, त्यालाच काय म्हणतात पेडिसिल. वन एंड ऑफ द पेडिसिल इज अटॅच टू द स्टेम. एक फुलाचे जे एक जी एंड आहे त्या पेडिसिलचा तो कुठं अटॅच्ड आहे स्टेमला. ही स्टेम आहे, इथे अटॅच होणार ही पेडिसिल, आणि मग इथे फुल असणार आहे. ओके, ह्या पद्धतीने सपोज हे मेन आहे, इथे अटॅच्ड असणार आहे, हे पेडिसिल आहे, आणि मग इथे फ्लॉवर आहे. ओके, ही पेडिसिल आहे, एक एंड कुठं अटॅच्ड आहे ह्या स्टेमला, आणि दुसरं आहे हे थोडंसं कसं असतं, थोडंसं फुगलेलं एक्सपांडेड. द अदर एंड ऑफ द पेडिसिल इज एक्सपांडेड और स्वोलन. It is called receptacle. Petals
and other parts of the flower are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of the flower. आता हा जो पेडिसेल आहे, पेडिसेलचं सांगितलं वरचा पार्ट कसा आहे, स्वोलन, ह्याच्यावर सपोर्टेड आहे हे फूल जे आहे ते. ओके, आणि ह्याचे पार्ट्स काय आहेत, कॅलिक्स, कॅलिक्स सांगितला, कळी असताना जो वरचा ग्रीन पार्ट असतो तो म्हणजे कॅलिक्स. करोला म्हणजे आतल्या ज्या पाकळ्या येणार आहेत, बाहेरचा कॅलिक्स, आतला पार्ट करोला. तेच नंतर फूल उमललं की त्या पाकळ्यांना काय म्हणतो आपण, पेटल्स म्हणतो. अँड्रोशियम आणि गायनोशियम असे हे वेगवेगळे पार्ट्स आहेत फ्लॉवरचे. ओके, एक एक पार्ट पाहूयात. काय आहे, कॅलिक्स. इन द बर्ड कंडिशन, बर्ड म्हणजे काय, कळी असताना. इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर, दे फॉर्म कॅलिक्स. हे जे ग्रीन कलरचे आहेत कळी असताना त्यालाच काय म्हणतात, सेपल्स, होय की नाही. ते उमलतात त्यावेळेस ते छोटे खालीच राहतात आणि वरून फूल येते. तर तो जो पार्ट आहे ते काय आहेत, सेपल्स असतात आणि त्याला काय म्हणतात, विच आर ग्रीन इन कलर, दे फॉर्म अ कॅलिक्स. तो जो फॉर्म करतायत ते काय आहे, ही वरची लेयर आहे सपोज, ही वरची लेयर आहे. ज्यावेळेस फुल ओपन होईल त्यावेळेस ह्या ओपन होतील, हे ग्रीन कलरचं ओपन होईल, होय की नाही. तर हे काय आहे, ह्याला म्हणतात सेपल्स. आणि आतमध्ये जे फूल येईल ते काय असतात, पेटल्स. पाकळ्यांना म्हणतो पेटल्स आणि हे ग्रीन कलरचे जे बाहेर आलेले आहेत ते काय आहेत, सेपल्स. बट ज्या वेळेस हा कळी असते आणि ती ही जी ग्रीन कोटिंग आहे, हा पूर्ण ह्याला काय म्हणतो आपण, कॅलिक्स. काय म्हणतो याला, कॅलिक्स. आणि त्याच्या आतमध्ये जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो, करोला. ठीक आहे, कळलाय फरक काय आहे, दे फॉर्म कॅलिक्स. आता सेकंड काय आहे, करोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. पाकळ्या ज्या आहेत कलरफुल आहेत. कशाचं बनलंय, करोलाचा पार्ट काय आहे, पेटल्स आहेत. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लॉवर्स लाईक रोज, क्रायसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कन्हेर, तगर एक्सेट्रा. वेगवेगळ्या ज्या फुलं आहेत त्यांचं काय करायचं आहे, वास घ्यायचा आहे, ऑब्झर्व करायचं आहे कसे आहेत. सर्वांचा स्मेल वेगवेगळा येतो. नेक्स्ट आहे अँड्रोसियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे विच हेल्प्स इन द रिप्रोडक्शन प्रोसेस. मेल पार्ट आहे अँड्रोसियम, गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, अँड्रोसियम, दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमेन्स. ईच स्टेमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो आहे अँड्रोसियम मेन. काय आहे त्याच्याकडे, स्टेमेन आहे. आणि स्टेमेन कशाचा बनलाय, अँथर आणि फिलामेंटचा. स्टेमेन कशाचा बनलेला आहे, इथे हे येल्लो डॉट्स आहेत आणि ही जी लाईन आहे का खाली ते काय आहे, फिलामेंट. स्टेमेन मध्ये दोन पार्ट आहे, ते पिवळे पिवळे डॉट्स आणि खाली एकदम बारीक बारीक छोट्या काड्या असतात की नाही, एकदम लाईन्स, ते आहे फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट टोटल दोन्ही मिळून त्याला काय म्हणतात, स्टेमेन. हे येल्लो डॉट्स आणि त्याच्या खाली जे असे छोटे छोटे लाईन असतात ना, फुल घरी जाऊन बघा आता, ते त्याला म्हणतात स्टेमेन. गायनेशियम, दिस इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. इट इज मेड अप ऑफ कार्पेल्स. कार्पेल्स म्हणजे आता सांगितलं, कळ्या आतमधले जे आहेत कार्पेल्स. कार्पेल कन्सिस्ट इट इज मेड अप ऑफ कार्पेल. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. कार्पेल कशाला म्हणायचंय, जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह आहे त्याच्याकडे काय काय आहे, स्टिग्मा, त्याचा रॉड शेप स्टाईल आणि खाली आलं की काय आहे, ओव्हरी. ओके, हा काय आहे, कार्पेल. गायनोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह चे पार्ट्स आहेत हे सर्व. ओके, आता काय सांगितले त्यांनी पुढे, टेक अ वर्टिकल सेक्शन. वर्टिकल म्हणजे उभा. टेक अ वर्टिकल सेक्शन ऑफ अ हिबिस्कस फ्लॉवर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड बाय कटिंग द फ्लॉवर वर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल. वरचा जो स्टिग्मा आहे तिथून असा सरळ 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 कट करत त्याला खाली पूर्ण जो पेडिसेल आहे म्हणजे त्याचा जो देठ आहे तिथपर्यंत उभा कट करायचा आहे. बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लॉवर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. फुल आहे, मधून बरोबर जर कट केलं तर दोनही पार्ट्स मध्ये सेम स्ट्रक्चर असणार आहे. ओके, आफ्टर
maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे ज्या वेळेस फुल मॅच्युअर होतंय, होय की नाही, मोठं होतंय, पूर्ण उमलतंय, त्याच्यानंतर काय होतं, जे अँथर्स आहेत ते बस्ट, अँथर्स काय होत आहेत, बस्ट होत आहेत, अँड द पोलन ग्रेन्स आर विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. ज्यावेळेस मॅच्युअर होतंय फुल त्यावेळेस हा जो अँथर आहे, हे येलो येलो डॉट्स दिसत आहेत की नाही, हे काय होत आहेत, बस्ट होत आहेत. बस्ट झाल्यावर त्याच्यातून जे पोलन्स निघतात ते कुठे स्टिक होतात, स्टिग्मावर. कुठे स्टिग्मा, वरचा हा, त्याच्यावर काय होत आहेत, चिटकतात. म्हणजे मेल आहे की नाही, मेल पार्ट आहे की नाही अँथर, त्याच्यातून फुटले, बस्ट झाले आणि ते कोणत्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टवर जाऊन बसले, स्टिग्मावर स्टिक झाले. आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, पॉलिनेशन. ड्यू टू पॉलिनेशन ovules, egg cells in the ovary get fertilized. Fertilized ovules form the seeds and the ovary develops into a fruit. बघा काय सांगितलं इथे, अँथर काय झाला, बस्ट झाला, त्यातले जे पोलन्स आहेत बाहेर निघाले, ते कशावर चिटकले, ह्या स्टिग्मावर चिटकले. ह्या स्टिग्मावरून हे जे स्टेमेन आहे याच्यातून ह्या काय होतात, खाली 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 ट्रान्सफर होतात आणि कुठे येतात, अल्टिमेटली ओव्हरीकडे. ही ओव्हरी आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट याच्याकडे एग्ज आहेत किंवा ओव्ह्यूल्स म्हणतो, याला काय म्हणतात, एग्स किंवा ओव्ह्यूल्स. ह्याच्यातून आलेले जे पोलन्स आहेत ते ह्या ओव्ह्यूल्स बरोबर मिक्सअप होतात, फर्टिलाइज होतात आणि ह्याच्यातून आता नवीन काय तयार होतं, मग फ्रूट तयार होतं, सीड्स तयार होतात, फ्रूट तयार होतं. ठीक आहे, आली प्रोसेस लक्षात. काय होतं, फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स form the seed and the ovary develops into the fruit. जे फर्टिलाइज्ड आहेत आतले एग ते काय तयार होतात, गेट्स कन्वर्टेड इनटू सीड, आणि ही जी ओव्हरी आहे ही कशात कन्वर्ट होते, मग फ्रूट मध्ये. लक्ष नाहीये तुझं श्रीनंत, काय झालंय हसायला. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट फ्लिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लॉवर. जे इन्सेक्ट्स आहेत जे फुलांच्या आजूबाजूला फिरतात, काय उपयोग आहे त्यांचा, जे इन्सेक्ट आहेत ते सक द नेक्टर, ज्यूस जो आहे फुलांमधला तो सक करतात, होय की नाही. नेक्स्ट काय दिले, ऑब्झर्व द व्हेरियस फ्लॉवर्स अँड कलेक्ट द फॉलोइंग चार्ट्स. नेम ऑफ फ्लॉवर, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आता कलेक्ट करायची आहे. नंबर ऑफ सेपल्स, त्याला जे खालचे सेपल्स हिरवे हिरवे आहेत ते किती आहेत ते मोजून लिहायचे. सेपल्स फ्री आहे की युनायटेड, खालचे जे ग्रीन आहे वेगवेगळे वेगवेगळे पार्ट्स आहेत की अख्खा एकत्रच आहे, युनायटेड आहे हे लिहायचे. नंबर ऑफ पेटल्स, पाकळ्या किती आहेत त्या फुलांना, पेटल्स फ्री आहे की युनायटेड आहे, सगळ्या पाकळ्या सेपरेट सेपरेट आहे की त्या अटॅच्ड आहेत एकमेकांना. फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, गायनोशियम आणि अँड्रोशियम कसे आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे, लिहायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट काय दाखवलाय, फ्रूट. ऑब्झर्व करून घ्या, व्हेरियस फ्रुट्स अँड सीड्स, वेगवेगळे फ्रुट्स दाखवले तिथे. ठीक आहे, वेगवेगळे फ्रुट्स आणि त्याचे सीड्स कसे असतात. भरपूर फ्रुट्स खाल्ले असतील, सीड्स पाहिले असतील, होय की नाही, इथे दाखवले. आता काय फ्रूट बद्दल पाहायचे आपल्याला. वी ईट डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स, ईच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट एक्सेट्रा. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहेत अवेलेबल, सर्वांचे शेप, कलर, स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. आंबा सॉफ्ट आहे, कैरी कडक आहे. जॅकफ्रूट म्हणजे काय, फणस, फणस तर काटेरी आहे पूर्ण. अननस वेगळं आहे, ग्रेप्स छोटे आहेत, वेगळे आहेत, होय की नाही. प्रत्येक फ्रूट जर पाहिलं तर त्याचा स्ट्रक्चर, शेप आणि कलर सुद्धा वेगळा आहे, टेस्ट सुद्धा काय आहे, वेगवेगळी आहे. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, whereas jackfruit contains of many small fruitlets each with its own seed. आता मँगो जर पाहिला, आंबा कसा आहे म्हटलं, सॉफ्ट आहे, ओके, त्याच्या आतमध्ये पल्प आहे, गर आहे, गोड पण आहे, येलो कलरचा आहे, मीडियम साईजचा आहे, छोटा आहे. आणि हे जर त्याच्याकडे एकच सीड आहे आणि ओके, आणि हे जर जॅकफ्रूट पाहिलं, जॅकफ्रूट म्हणजे काय, फणस. फणस अख्खं मोठं आहे, काटेरी आहे, त्याच्या आतमध्ये फणस खाल्लंय ना, हा, त्याच्या आतमध्ये छोटे छोटे काय आहेत,
फ्रुटलेट्स आहेत. म्हणजे जर कट केलं तर त्याच्या आत अजून पुन्हा छोटे 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 काय दिसतात आपल्याला, ते गरे येतात, होय की नाही. फणसचे गरे आहेत आणि प्रत्येक फणसचा गरा काढला की प्रत्येक याच्यामध्ये एक 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 बी आहे. पुन्हा किती वेगळं आहे की नाही. each has its own seeds. Observe the fruits of bear, mango, chiku, apple, etc. What do you observe? Each fruit has different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. Okay, cashew, काजू, त्याचं सीड कुठे आहे, त्या कॅश्यूच्या बाहेर आहे. पाहिलं का, कुठं आहे, फ्रूटच्या बाहेर त्याचं सीड आहे. प्रत्येक फ्रूट हा वेगळा आहे त्यांनी सांगितलं. मँगो ऑब्झर्व करा, चिकू, ऍपल वेगवेगळे ऑब्झर्व करा. प्रत्येक फ्रूटची स्किन वेगळी आहे, शेल म्हणजे आउटर कव्हरिंग वेगवेगळं आहे, बरोबर. फ्लेशी पार्ट आहे, सीड्स आहेत त्यांना. कॅश्यूचं सांगितलं, त्याचं सीड तर कुठं आहे, फ्रूटच्या बाहेर आहे. Soak the seeds of pea, wheat, rice, jawar, groundnut in water for 3 to 4 hours. Press the seeds with your fingers and observe them. आता त्यांनी काय सांगितलंय, सोक करणं म्हणजे भिजवणं. काय करायचे, काही सीड्स तुम्हाला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत 3 to 4 hours साठी, 3-4 तासांसाठी. कशा कशाचे, पीचे, व्हीट, राईस, जवार, ग्राउंडनट, हे वेगवेगळे तुम्हाला काय करायचे आहेत, सोक करायचे आहे. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. Which seeds get divided into 2 equal parts. काय करायचं आहे, गहू घातलाय, शेंगदाणा घातलाय, वेगवेगळे सीड्स आपण भिजवलेले आहेत. 3-4 तासानंतर त्यांना काय करायचे, बोटांनी प्रेस करायचे. कशाचे 2 पार्ट्स होतात हे तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. Which seeds are divided into 2 equal parts? Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledonous seeds. Seeds which do not divide into 2 equal parts are called monocotyledonous seed. डायकॉट, डायचा अर्थ होतो 2, मोनोचा अर्थ होतो 1. मग काही जे सीड्स आहेत हे कसे आहेत, इंटॅक्ट आहेत, सिंगल आहे, एकच आहे, त्याचे 2 तुकडे होणार नाहीत. ओके, मग अशांना काय म्हणतो आपण, मोनोकोटिलेडोनस सीड. ओके, मोनोकोटिलेडोनस सीड. आणि काही जे आहेत जे प्रेस केल्यानंतर 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतील, 2 तुकड्यांमध्ये इक्वल जातील, होय की नाही. मग त्याला काय म्हणतो आपण, डायकोटिलेडोनस सीड. ओके, संपला, एवढाच आहे चॅप्टर. समजलंय, काही डाऊट आहे कोणत्या पॉइंट मध्ये, रिपीट सांगावं असं वाटतंय. वाटाणा, पी म्हणजे वाटाणा. कोणाला काही डाऊट आहे, कोणता पॉइंट रिपीट सांगायचा आहे किंवा समजलं नाही असं काही झालंय. काही फ्लॉवर्स असे आहेत ज्याच्याकडे दोनही आहेत, मेल पार्ट पण आहे आणि फिमेल पार्ट पण आहे. काही प्लांट असे असतात ज्याच्याकडे फक्त फिमेल फ्लॉवर आहे आणि काहींकडे असे प्लांट आहेत ज्याच्याकडे फक्त मेल आहे. वेगळे वेगळे आहेत, डिपेंड करतं. ओके, असं काही नाहीये, नेहमीच एकाच फ्लॉवर मध्ये दोन्ही पार्ट असतील असं काही नाहीये. त्यामुळेच त्यांनी सांगितले वेगवेगळे फ्लॉवर्स ऑब्झर्व करा, तुम्हाला कशामध्ये काय काय दिसतंय ते. ओके, आणि हा ह्या स्ट्रक्चर मध्ये दोनही दाखवलेत त्यांनी, समजावेत ना तुम्हाला दोनही पार्ट, त्यामुळे त्यांनी सांगितले. ओके, मग ऑब्झर्व करायचे तुम्हाला. आणि काही झाडं अशी आहेत की ज्याच्यावर काही फुलं, काही पार्ट्स मेल वाले आहेत आणि काही फुलं जे आहेत ते फिमेल आहे, एकाच झाडावर पण आहेत, असे पण आहेत. ओके, वेगवेगळे आहेत. पण त्यांना इथे काय सांगायचं होतं, फ्रूट कसं तयार होतंय, तर बाय द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन. कधी, ज्यावेळेस अँथर बर्स्ट होईल, त्याच्यातले पोलन्स निघतील आणि ते त्या स्टिग्मावर जाऊन चिटकतील, स्टिग्मा मधून ते त्या स्टेमेन मधून खाली येतील ओव्हरीकडे. म्हणजे मेल पार्ट कुठे आला, शेवटी ओव्हरी, फिमेल पार्ट कडे आला. मग मेल आणि फिमेलचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे आणि नंतर त्याच्यापासून सीड्स तयार होतील आणि जो ओव्हरीचा बाहेरचा भाग आहे तोच फ्रूटचा कव्हर होणार आहे. ओके, म्हणजे त्याचं कन्वर्जन कशात होतंय, फ्रूट मध्ये होतंय. ओके, मग वेगवेगळे फ्लॉवर्स आता ऑब्झर्व करा, कट करून पहा की कोणती कोणती पार्ट्स तुम्हाला दिसतात. त्यांनी ते पण सांगितलं, बाहेरचा जो सेपल आहे काहींचा इंटॅक्ट आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या पाकळ्यांसारखं, कळ्यांसारखं दिसेल तुम्हाला. काहींचा इंटॅक्ट आहे म्हणजे एकत्रच आहे. काही पण फुलं बघा, प्रत्येक पाकळी वेगळी वेगळी होते, काहींच्या पाकळ्या अटॅच्ड असतात. हेच ऑब्झर्व करायला सांगितले तुम्हाला, त्याच्यासाठी त्यांनी तो चार्ट दिलेला आहे, ऑब्झर्व करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे.
काही डाऊट?